नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा हा तुमचा इयत्ता 10वीचा पहिला धडा. या धड्याचे एकूण 5 पानं आहेत आणि याला आपण अतिशय सोप्या पद्धतीनं मुद्देसूद पद्धतीनं मी तुम्हाला इथे शिकवणार आहे. तर माझं नाव आहे सपना टीचर. मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे इथून आहे. सो आपण हा जेव्हा धडा बघतो तर आपल्या डोळ्यासमोर येतं इतिहास लेखन आणि त्याच्यावर आधारित इतिहास लेखनाची परंपरा, आधुनिक इतिहास लेखन, युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि महत्त्वाचे विचारवंत यांच्या संदर्भात हा धडा आहे. आता याला जेव्हा समजून घेताना सगळ्यात पहिला मुद्दा आपण समजून घ्यायचा आहे तो आहे की आधुनिक इतिहास लेखनाची एकूण 4 वैशिष्ट्ये आहे. ही 4 वैशिष्ट्ये समजून घ्या. शास्त्रशुद्ध पद्धत, योग्य प्रश्नांची मांडणी, मानव केंद्रित प्रश्न म्हणजे मानवी कृतींशी संबंधित, तर्क सुसंगत पुरावे म्हणजे पुराव्यांवर आधारित आणि मानव जातीचा वेध म्हणजे भूतकाळातील कृतींवरून अभ्यास. ही आधुनिक इतिहास लेखनाची वैशिष्ट्ये आहे. तुमच्या वयांमध्ये नोट डाऊन करा. पुढे आपण बघतो इतिहास संशोधन पद्धती. वास्तविक पाहता जेव्हाही संशोधन म्हटलं की आपल्याला विज्ञान विषय दिसतो, कारण त्याच्यामध्ये संशोधन केलं जातं. पण इतिहासामध्ये सुद्धा संशोधन पद्धती कोणकोणत्या आहे बघा. उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संदर्भ तपासणे. दुसरं, ऐतिहासिक माहितीचे संकलन, ऐतिहासिक बदलांना कारणीभूत असणाऱ्या प्रक्रियांचे स्वरूप अधोरेखित करणे व त्यांचे तौलनिक विश्लेषण करणे. थर्ड आहे, विशिष्ट ऐतिहासिक घटनांच्या उपलब्ध माहितीचे कालात्मक संदर्भ तसेच ऐतिहासिक अभ्यास पद्धतीच्या विविध संकल्पनात्मक चौकटींचे आकलन करून घेणे. ऐतिहासिक संदर्भाशी निगडित योग्य प्रश्नांची मांडणी करणे, संभाव्य परिकल्पना मांडणे आणि इतिहासाच्या साधनांचे चिकित्सक संशोधन करणे. ही झाली इतिहास संशोधन पद्धती. आता आपण पुढे बघतोय आपल्याला हे वॉल्टर आणि रेने देकार्त हे महान विचारवंत आहेत. त्यांनी काय म्हटलंय बघा. रेने देकार्त म्हणतात की त्यांचा ग्रंथ आहे डिस्कोर्स ऑन द मेथड. त्याचा नियम आहे संशयास्पद गोष्टींचा सत्य म्हणून स्वीकार करू नये. पुढे व्हॉल्टेअर आहे. व्हॉल्टेअर काय म्हणतो की आधुनिक इतिहास लेखनाचा जनक आहे आणि इतिहासासाठी समाज, व्यापार, आर्थिक व्यवस्था महत्वाची आहे. पुढे जॉर्ज हेगेल यांनी जो द्वंद्ववादाचा सिद्धांत मांडलाय तो असा आहे. तो ग्रंथ लिहिलाय रिझन इन हिस्ट्री. थिसिस प्रस्थापित, अँटीथिसिस विरोध, सिंथेसिस म्हणजे विश्लेषण, नवीन सत्य प्रगतीकडे नेणारे. पुढे आहेत हे लिओपोल्ड रांके. त्यांनी ग्रंथ लिहिलाय द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री. मूळ दस्तऐवजांच्या चिकित्सक अभ्यासावर भर दिलाय. आणि मायकल फुको यांचा ग्रंथ आहे आर्किओलॉजी ऑफ नॉलेज, स्थित्यंतराचे स्पष्टीकरण. पुढे आपण बघू शकतो कार्ल मार्क्स यांनी वर्ग संघर्ष, त्याचा ग्रंथ आहे दास कॅपिटल. बुर्जुआ म्हणजे भांडवलदार आणि प्रोलेटेरियस म्हणजे कामगार. इतिहास हा जिवंत माणसाचा व वर्ग संघर्षाचा असतो असं त्यांनी मत मांडले. आपण पुढे ॲनल्स प्रणाली बघू शकतो ज्याच्यामध्ये स्थळ आहे फ्रान्स. राजकीय घडामोडींशिवाय अभ्यास करणे, हवामान, शेती, व्यापार, स्थानिक लोक आणि मानसिकता या सर्वांचा समावेश इतिहास लेखनात केला गेला पाहिजे. पुढे आपण बघतो स्त्रीवादी इतिहास लेखन. स्त्रियांच्या दृष्टिकोनातून इतिहासाची पुनर्रचना. सिमोन दे बोवा यांनी मूलभूत भूमिका मांडली आणि पुरुष प्रधान इतिहासाला त्यांनी आव्हान दिले. या पुढे आपल्याला दिसतं की मायकल फुको हे त्यांनी प्रसिद्ध ग्रंथ लिहिला आर्किओलॉजी ऑफ नॉलेज म्हणजे ज्ञानाचे पुरातत्व. कालक्रमाला त्यांनी विरोध केला. इतिहासाची अखंड कालक्रमानुसार मांडणी करण्याची पद्धत चुकीची मांडली. स्थित्यंतराचे स्पष्टीकरण दिले की इतिहासाचा मुख्य हेतू अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे नसून भूतकाळातील बदलांचे म्हणजे स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देणे हा आहे. नवे विषय, मनोविकृती, वैद्यकशास्त्र आणि तुरुंग व्यवस्था या विषयांचा इतिहासाच्या दृष्टिकोनातून अभ्यास केला. म्हणजे तुम्ही बघू शकता की प्रत्येक व्यक्तीनं, प्रत्येक विचारवंतानं एकच म्हणणं मांडलेलं आहे की इतिहास म्हणजे फक्त भूतकाळातील घटना नाही, त्यामध्ये कुठल्या प्रकारची इतिहास संशोधन पद्धती केली पाहिजे, काय काय गोष्टींचा समावेश केला पाहिजे. या अर्थानं इतिहास लेखन आणि पाश्चात्य परंपरा या गोष्टींचा या धड्यामध्ये विचार करण्यात आलेला आहे. म्हणजे आपण याचा सारांश करायला गेलो तर बघा, विचारवंत प्रमुख ग्रंथ आणि सिद्धांत. देकार्त डिस्कोर्स ऑफ मेथड संशयवाद. व्हॉल्टेअर आधुनिक इतिहास लेखनाचे जनक. हेगेल रिझन इन हिस्ट्री द्वंद्ववाद. रांके थिअरी अँड प्रॅक्टिस मूळ दस्तावेज. मार्क्स दास कॅपिटल वर्ग संघर्ष.
फुको आर्कोलॉजी ऑफ नॉलेज, ज्ञानाचे पुरातत्व. हे जरी पान तुम्ही लिहून काढलं, लक्षात ठेवलं, तरी सुद्धा तुम्हाला या धड्याचा किंवा या पानाचा खूप उपयोग होणार आहे. कारण तुम्हाला माहिती आहे का की जेव्हाही आपल्याला प्रश्न येतात, ऑप्शनल क्वेश्चन सोडवायला येतात, तेव्हा ह्या गोष्टींचा खूप उपयोग होणार आहे. तेव्हा थोडक्यात हा धडा समजून देण्याचा मी प्रयत्न केला. पण तुम्हाला जर कुठली कन्सेप्ट अडत असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. मी पुन्हा तुमच्यासाठी ती कन्सेप्ट शिकवेल. तो व्हिडिओ आवडला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.